माझा हा प्रवास फक्त प्रवास नसून तो एक शोध प्रवास होता. खरं तर होता असं नाही म्हणता येणार. कारण हा प्रवास तर निरंतर सुरूच आहे. आजवर म्हणजे गेल्या 8 वर्षांपासून महाराष्ट्रात हा शोध प्रवास करत आहे. या प्रवासात मी 30हून अधिक समाज व समुदायांना भेटले आहे. जसे की कुणबी, ब्राह्मण, जैन, मुस्लिम, बुद्ध, मराठा, कोळी, आगरी, सारस्वत, सिकेपी, तसेच ख्रिश्चन, पारसी, सिंधी, शीख, पठाण, क्रेओल पोर्तुगीज आणि पोर्तुगीज असे परदेशी समुदाय जे या प्रदेशात स्थलांतरित होऊन इथे स्थायिक झाले. गोंड, माडिया, कोरकू, अंध, कातकरी, ठाकर, बंजारा, गोसावी, वासुदेव असे आदिवासी आणि भटके समुदाय. पण असं प्रवास करायचा, या सर्व लोकांना भेटायचं हे मला कसं सुचलं, असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? तर हे घडलं माझ्या मनात दडलेल्या एका काशमुळे. माझ्या मनाला टोचणी देणारा हा काश आणि माझ्या प्रवासाच्या प्रणेत्या माझ्या आज्या. माझा महाराष्ट्र, माझा समृद्ध वारसा, माझ्यासोबत द अनएक्सप्लोर्ड लेगसी महाराष्ट्र.